आता मी चाललो आहे वरती. आता सगळे गाववाले दहीहंडीची तयारी करतात, जेवण वगैरे बनवत आहेत, हंडी मग मारणार आहेत आणि नाचणार पण आहेत सगळे. तर ते सगळ्यांची आत्ताच तयारी चालू आहे. मी जरा चाललो आहे आता वरती, जरा बसस्टॉपवर चाललो आहे, नेटवर्कवरती एकटाच आलो आहे. तर टाईमपासला काय नाही माझ्याकडे, म्हणून मी चाललो आहे त्या नेटवर्कमध्ये. जरा कालचे रात्रीतले जे मंदिरामधले जे फोटो व्हिडिओ होते ते आमच्या व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये पाठवतो आहे आणि सगळे फोटो व्हिडिओ पाठवून झाल्यावरती खाली येतो आणि त्यांच्यासोबत तयारी लागतो. मंदिर बघा, मंदिरचा जो व्ह्यू मारून दिसतो ना, खूप क्लासी दिसतो. आणि तिथे समोर जे धुकं वगैरे आलेत बघा, हे मंदिरचं कलश खूप भारी वाटतं मित्रांनो. ही आमची जुनी शाळा, आमची म्हणजे आमच्या गावातली जुनी शाळा. आता ही बंद केली, पण शिकायला तर कोणच नाही आहे गावात. लहान पोरं सगळे आता मोठी झाले आणि त्याच्यामुळे शाळेत पण आता कोण जात नाही. आता सगळे दुसऱ्या गावात शाळेत जातात. आता चाललो आहे, मी बसस्टॉपजवळ थांबलो होतो बराच वेळ, पण मला काय नेटवर्क आला नाही. नेटवर्क आला पण नेट चालत नाही आहे, कॉलिंगसाठीच फक्त एक काठी आली मला. पण जातो आता हळूहळू पुढे चाललो आहे. ॲटलिस्ट होप सो की पुढे नेटवर्क येईल. मला नेटवर्क आला पाहिजे. हे बघा, हे कसे प्रत्येकाची एक एक जागा आहे ना, प्रत्येकानं असे कुंपण टाकून ठेवलेत. हे गरजेचं आहे मित्रांनो. विचार केला वरती जातो नेटवर्कमध्ये आणि फोटो व्हिडिओज पाठवतो सगळ्या ग्रुपमध्ये. बसस्टॉपमध्ये आलो पण काही नेटवर्क मला चांगलं मिळालं नाही. हळूहळू करून थोडा पुढे आलो, पुढे पण नेटवर्क मला मिळालं नाही. एक काठी मध्ये तर जातच होती. परत अजून पुढे आलो तरी पण काय नेटवर्क मिळत नव्हतं. शेवटी चालत कधी मी शिववर आलो, मला कळायलाच नाही. हा शिवचा अंबगाणीतला रस्ता आणि हे बघा, आणि इकडे पण मला प्रॉपर असं नेटवर्क मिळत नाही आहे. खाली जावं लागेल मला. आता मी खाली जात नाही आहे तेवढं, कारण की गावात जायचं आहे दहीहंडीची तयारी करायला. हे बघा, पाऊस पण आहे मस्तपैकी. आता जातो वरती आणि आता खाली जातो आणि खाली काय कार्यक्रम चालू आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. स्टे ट्यून. तर ऑलमोस्ट सोडलं आहे आता मी अंबगाणे शिव. आम्ही आता चाललो आहे परत गावाकडे. चालतो आहे तर त्याच्यामुळे माझा कार्डिओ पण झाला आहे. त्याच निमित्ताने कार्डिओ पण मस्त झाला आहे. लय चाललो आहे. गाडी येतात कोणतंही. या साईडून पण गाडी यायची वाट बघतोय मी, जेणेकरून मला तेवढीच लिफ्ट मिळेल. आणि चालणं बघा, या चालणं म्हणजे क्रॉक्स आणि हाफ चड्डी, टिंगा टाका. दादाने मला बोलल्या, फायनली लिफ्ट मिळाली मला. सो फायनली दादाने सोडलं आपल्याला आणि दादा गेला आता सरळ मला बसस्टॉपजवळ सोडलं त्याने आणि आलो मी आता खाली. चांगला दादा होता तो, मला एका शब्दाने नाही ना बोलला. सोडलं त्याने मला आणि भिजलो थोडा. बाईकवरती छत्री नाही ओपन करू शकत, त्याच्यामुळे पाऊस पण चालूच आहे सकाळपासून. सकाळ पण नाही, काल रात्रीपासून पाऊस चालू आहे. इन फ्युचर त्या दादाने जर माझा ब्लॉग बघितलाच तर इज्जत दादा, तुला इज्जत. धन्यवाद सोडण्यासाठी मला. आलो गावी आलो. आता एंटर करतो गावात आणि जातो आता मंदिरात. काय तू फोडणार आहे अंडी? किती थर लावणारच? किती थर लावणारच?
सगळ्यांनी मागतात आता. बाबू माहिती आहे ना तिथे काठी लावून हा बाबूच्या हातावरती हा बरोबर ते जरा पुढे बाबू किती तर किती तर 8 तर 8 किती बक्षीस 10,000 4 धरायचे 1,01,11 ही बांधून घेऊया आपण आधी काय आता हे करतात ना सजवता येत ना ते पण आलेत. अजून काय काय लावणार आहे दोरीला? बरेच काय लावणार आहोत आम्ही पैसे 1,001 रुपये लावणार आहोत नोटा लावते नोटा 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 हा ह्या 2 पण झाल्या अन्नदानला अच्छा म्हणजे पैसे आपण बसवला पण होत ह्याला बांध अरे ह्याला हा शेंडा बांध मेले म्हणून बोललो गावाला येत जा अच्छा हा बांध हे सुरी दे बांध हे डेटच काढून टाकला काय ठेवलंय खायला पकड खाली जरा अरे आले रे इकडे बांधून लटकायला पाहिजे यारा निघला याला आम्ही ठेवलं पण मला माहिती नाही असेल जरा आता मी स्टँड घेतला आहे, चालू आहे आता वरती. आता बघूया, आता हळूहळू सगळे जमलेत. आता अंडला सुरुवात होईलच. ही जी जागा आहे ना, मोहिनीच्या घराची आणि श्वेता कदम यांच्या समोरच्या घरातली ही जागा आहे, ती जरा खूप स्लिपरी आहे. 3 वेळा पाय सरकला माझा. आता ओला झालाय.
पैसे वाले ना 200 रुपया 200 रुपया अरे बजाओ बजाओ जोर से बजाओ भरपूर धमाल करतात सगळे आणि मी सर्वांचे व्हिडिओ फोटो काढतो आहे गोप्रोमध्ये आणि प्रत्येक घरात कोण ना कोण आहे ते सगळे या लोकांना पाणी देत आहेत पाणी अंगावर टाकत आहेत आणि प्रत्येक घरातून काय ना काय पैसे येतात पैसे बघू शकतो एवढे पैसे जमलेत आणि अजून भरपूर घरं बाकी आहेत अजून घरातून पैसे पण येणार पाणी पण येणार आणि अजून धमाल होणार आहे अजून दाखवतो तुम्हाला मी पुढे पैसे आले फोडायचं प्लॅनिंग चालू आहे सगळ्यांची सगळे आता नाचाच्या तयारीत पण आहेत आणि हंडी पण फोडायचं सगळ्यांना बघूया किती दर लागतात पैसे आले
आता दहीहंडी सगळी फोडून झालेली आहे आणि आज दिवसभरातला सगळा कार्यक्रम समाप्त झालेला आहे, संपलेलं आहे आता सगळं दिवसभरातलं. खूप मजा केली सर्वांनी. अजून लोक असतील तर अजून सर्वांनी लोकांनी मजा केली असती गावी. आता भिजलो आहे मी, आलो आहे आता घरी, फ्रेश होतो, आता चेंज करतो. थंडी वाजते आता आणि खूप मजा आली. दहीहंडीला गावी खरंच खूप मजा असते आणि अनुभवला आज. लास्ट टाईम लॉकडाऊनमध्ये दहीहंडी सेलिब्रेट केली होती. आता लॉकडाऊन नंतर आज परत गावी आलो आहे. खूप भारी वाटतं आहे. आपली कार. तर आता मी खाली चाललो आहे वामने स्टेशनला काकांना सोडायला. आणि खाली असं चांगलं एखादं लोकेशन दिसलं तर मी ड्रोन उडवेल आणि ड्रोनचे शॉट्स दाखवतो तुम्हाला मी. तर फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो आहोत. कसा वाटला तुम्हाला दहीहंडीचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.